कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारुबाळा, अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, मी केव्हापासून प्रयत्न करते पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही। अगं बाळा, मग फोन करायचा ना। फोन कर, तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? अहो केव्हापासून फोन करते, त्यांचा फोन बंद येतोय। मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी, मला कळतच नाही। एक मिनिट, हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना। वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं। मी चांगली कल्पना आहे, तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता। मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते, ती चिठ्ठी नेऊन ना पट्टीशी त्यांना पोहोचवा, म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तर देऊ शकता ना। कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे। बाळा हे बघ, मग लिही लवकर चिठ्ठी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते। नाही सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत। मी चिठ्ठी लिहते पडदेशी बॅग। पारू अगं लवकर। पारू बाळा लवकर, कोणीतरी येईल। वय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या। हो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ही चिठ्ठी वाचा प्लीज। सावित्रीने कसली चिठ्ठी दिली हरीशच्या हातात? पारूची चिठ्ठी तर नसेल, कळायला हवं। दामिनीला कामाला लावते आता। आता आपण लवकरच विधीला सुरुवात करूया। आधी नवऱ्या मुलाला हळद लागेल, त्यानंतर उष्टी हळद नवरी मुलीला लागेल। अरे हरीश, गुरुजी बोलवतायत। हो वाचतो। हरी सरांपर्यंत ती चिठ्ठी लवकर पोहोचू दे, त्यांनी ती वाचली पाहिजे। आज कुठल्या बी परिस्थितीत हरी सरांना, आदित्य सरांना माझ्या नात्याबद्दल कळलंच पाहिजे मला। पारू बाळा, सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही दिली का त्यांना चिठ्ठी? त्यांनी वाचली का? काय बोलले ते? बोला ना, तुम्ही अशा गप्प का? बोला ना काहीतरी। पारू हो हो, मी हरीश सरांना चिठ्ठी दिली, त्यांना ती वाचायची पण होती, पण इतक्यात गुरुजींनी त्यांना हळदीसाठी बोलवलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।